सर्वांना जय ज्योती जय सावित्री। मी सुवर्णा कोरे आज आपल्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन वेगळी रेसिपी। मैत्रिणींनो, खोबरं खवल्यानंतर करवंटीमध्ये राहिलेलं खोबऱ्याचं काय करायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी होईल। करवंटीमधील संपूर्ण खोबरे मी काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले। एका भांड्यात तूप घालून त्यावर थोडीशी खसखस घातली, त्यामध्ये बारीक केलेले खोबरे घातले, त्यामध्ये गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत खोबरे परतून घेतले। त्यामध्ये जायफळ पूड घालून मिक्स करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवून दिले। मिश्रण थंड झाल्यानंतर हलक्या हाताने त्याचे गोळे बनवून घेतले। कणकेच्या गोळ्यात या मिश्रणाचा गोळा भरून पोळी लाटून तव्यावरती तूप सोडून दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेतली। खूप छान अशी अप्रतिम चवीची खोबऱ्याची पोळी झाली। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।